नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शहा. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. उद्धव ठाकरे यांची केंद्र सरकारवर जोरदार टीका. दिल्लीतील जंतर मंतर इथं विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज आणि नीट पेपर फुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर उबाटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी देशातील परिस्थिती, न्यायव्यवस्था आणि सरकारच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. उद्धव ठाकरे म्हणाले की हा विषय केवळ नीटच्या परीक्षेपुरता मर्यादित नाहीये. कारण ज्या वेळेला मी गेलो, माझ्यासोबत संजय राऊत होते, अनिल देसाई, अरविंद सावंत ही सुद्धा मंडळी होती, खासदार होते. आणि त्या गर्दीमध्ये एक व्यक्ती राजा तिकडे संजयला असं भेटला की त्यांनी विचारलं की आप कहाँ से आए हो. संजयने विचारलं, तर मैं बिहार से आया हूँ लेकिन मैं हूँ तो मध्य प्रदेश का. तर तो काय विद्यार्थी वाटत नव्हता, पण मध्यमवयीन तरुण होता. त्याला विचारलं आप क्यों आए हैं. तर त्यांनी सांगितलं की माझा व्यवसाय नीट चाललेला होता, माझी रोटी व्यवस्थित चालू होती, पण नोटबंदीच्या वेळेला माझी पूर्ण उद्योगधंदा, रोजीरोटी उद्ध्वस्त झाली आणि तो राग व्यक्त करायला मी आलेलो आहे. म्हणजे हे एक निमित्त झाले असं म्हणा पाहिजे तर, परंतु हा गेल्या काही वर्षातला राग हा आता उफाळून वरती आलेला आहे. की दिल्लीमध्ये मला सुद्धा तिथल्या काही मुली भेटल्या आणि त्या संतप्त होत्या. त्या सांगत होत्या की आमचे कपडे फाडले गेले, वाटेल तसं मारलं गेलं, काही ठिकाणी तर लाट्या काट्यांना खिळे लावून, गजलेले खिळे लावून मारलं गेलं, डोकी फोडली गेली. आणि काल एक व्यक्ती, जी महिला म्हणजे मुलगी जी अत्यवस्थ होती, मला कल्पना नाही, आता तिथे येता येताना वाचलं, आता आहे की नाही मला माहिती नाहीये. तर एक 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 असे अत्याचार वाढत चाललेले आहेत. मधल्या काळामध्ये चंद्रचूड यांनी न्यायालयाच्या न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढली होती. ती न्यायदेवतेने परत पट्टी बांधली आहे का आणि कशासाठी बांधलेली आहे, हे एकूणच जे चाललेलं आहे, हे सरकार आता कोणाला आपलं वाटते असं दिसत नाहीये. कारण मी ज्या वेळेला तिथे पोहोचलो तेव्हा जसं आता राज म्हणाला की आता विषय केवळ धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापुरता नाही, तर ह्या मुलांना, या विद्यार्थ्यांना आता हे सरकार नकोचं झालेलं आहे. हेच विद्यार्थी होते, हीच मुलं होती ज्यांनी अच्छे दिन याची अपेक्षा करत ह्या सरकारला निवडून आणलं होतं. पण हे सरकार निर्दयीपणाने वागतंय. राग, असंतोष हा उफाडून वर आलेला आहे आणि त्याला एक वाट करून देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. ही वाट करून देत असताना सर्वांना सांगतोय की कोणीही, कारण बरेच जण या असंतोषाच्या ठिणगीला वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न करतायत. मग पोलिसांवरती हल्ले करण्याचा प्रयत्न करतायत. काही गुंड म्हणजे सिव्हिल ड्रेस मधले लोक, यांच्यात पोलिसांच्या लाठ्या यांच्या हातात कशा आलेल्या आहेत.